विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचा तिसरा प्रॉब्लेम पाहूयात। तो असा आहे, मिस्टर हर्षद ओन्स 2 हाऊसेस। मिस्टर हर्षद कडे 2 घरं आहेत। द पर्टिक्युलर्स ऑफ द 2 हाऊसेस आर ॲज अंडर, आणि त्यांचे पर्टिक्युलर त्याची माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे। पर्टिक्युलर्स असे आहेत, पर्टिक्युलर्स हाऊस फर्स्ट, हाऊस सेकंड, यूज ऑफ हाऊस, त्या घराचा वापर कसा केला त्यांनी मागील वर्षभरामध्ये। पहिलं घर आहे सेल्फ ऑक्युपाइड आहे, स्वनिवासासाठी वापरलेलं आहे त्यांनी। हाऊस सेकंड आहे लेट आउट आहे, भाड्यानं दिलेलं आहे। ह्या घरांचं व्हॅल्युएशन केलेलं आहे ते पाहूया आपण आता। म्युनिसिपल व्हॅल्यू किंवा म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू हाऊस फर्स्ट 35,000 रुपये, हाऊस सेकंड 60,000 रुपये। फेअर रेंटल व्हॅल्यू हाऊस फर्स्टसाठी 40,000, हाऊस सेकंडसाठी 90,000। आणि या घरांचं रेंटल व्हॅल्यू, रेंट रिसिव्ड, हाऊस फर्स्ट आहे स्वनिवासासाठी वापरलेलं आहे, तिथून कुठलंही भाडं वसूल झालेलं आहे नाही, रिअलाइज झालेलं नाही, मिळालेलं नाही। हाऊस सेकंड भाड्यानं दिलेलं आहे, लेट आउट म्हणजे भाड्यानं देणे, त्यापासून मिळालेले आहेत 1,20,000 रुपये भाडं प्राप्त झालेलं आहे। स्टँडर्ड रेंटल व्हॅल्यू, ही दोन्ही घरं रेंट कंट्रोल ॲक्ट लागू केलेल्या शहरामध्ये आहेत, म्हणून शासनानं भाडे नियंत्रण कायद्यानुसार त्याचं भाडं नियंत्रित केलेलं आहे आणि त्यांनी ठरवलेलं भाडं आहे हाऊस फर्स्टसाठी 25,000 रुपये, हाऊस सेकंडसाठी 65,000 रुपये। यांनी या दोन्ही घरांचे म्युनिसिपल टॅक्सेस पेड केलेले आहेत। हाऊस फर्स्टसाठी 3,500 रुपये, हाऊस सेकंडसाठी 6,000 रुपये। ही घरं बांधण्यासाठी, दोन्ही घरं बांधण्यासाठी त्यांनी बँकेकडून किंवा फायनान्स कंपनीकडून लोन घेतलेलं आहे आणि त्यावरील व्याज पेड केलेलं आहे। इंटरेस्ट ऑन लोन फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ 2 हाऊसेस, हाऊस फर्स्टसाठी व्याज दिलेलं आहे 30,000 रुपये, हाऊस सेकंडसाठी दिलेलं आहे व्याज 40,000 रुपये। कंपूट टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी फॉर द असेसमेंट इयर 2020-21। कंपूट टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी फॉर द असेसमेंट इयर 2020-21। असेसमेंट इयर 2020-21 साठी या संबंधित टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आपणास कॅल्क्युलेट करायचं आहे। चला तर आपण आता प्रॉब्लेम सोडूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, मिस्टर हर्षद यांचा आणि त्यांचं टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करूयात। तर मिस्टर हर्षद यांच्याकडे 2 घरं आहेत, त्यापैकी एका घराचा वापर ते सेल्फ ऑक्युपाइड म्हणजे स्वतःच्या राहण्यासाठी करतात, तर दुसरं घर जे आहे त्यांचं ते त्यांनी भाड्यानं दिलेलं आहे। तर सर्वप्रथम आपण पहिल्या घरासंदर्भात नोंदी करूयात, प्रॉब्लेम सोडूयात। पहिल्यांदा घेऊ आपण हाऊस फर्स्ट। हाऊस फर्स्ट ते आहे सेल्फ ऑक्युपाइड, म्हणजे त्यांनी हे पहिलं घर स्वतःच्या निवासासाठी वापरलेलं आहे। त्यामुळे ह्या पहिल्या घराचं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू नील येईल, 0 येईल। ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू ह्या घराचं नील येईल। याच्यामधून त्यांना एक डिडक्शन मिळेल फक्त,
इंटरेस्ट ऑन लोन फॉर कंस्ट्रक्शन लेस डिडक्शंस अंडर सेक्शन 24 ते मिळेल इंटरेस्ट ऑन लोन पहिल्या घराच्या बांधकामासाठी घेतलेलं जे लोन आहे त्यावरील व्याज आहे 30,000 30,000 रुपये आणि पहिल्या घरापासून मग इन्कम येईल -30,000 रुपये म्हणजे लॉस फ्रॉम हाऊस फर्स्ट आला -30,000 याला आपण ए म्हणूयात. यानंतर आपण आता पुढील सेकंड हाऊसच्या संदर्भामधले कॅल्क्युलेशन करूयात. ते घर दिलेलं आहे लेट आउट म्हणजे भाड्यानं दिलेलं आहे. हाऊस सेकंड जे दिलेलं आहे भाड्यानं, लेट आउट म्हणजे भाड्यानं देणे. तर याचा आपल्याला ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू शोधून काढायचा आहे. त्यामधला पहिला टप्पा आहे एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू शोधून काढणे. एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू त्यासाठी बेस आहे पहिला बेस म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू. म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. हाऊस सेकंडचं म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू 60,000 रुपये. त्यानंतर दुसरा बेस आहे फेअर रेंटल व्हॅल्यू. फेअर रेंटल व्हॅल्यू हाऊस सेकंडचं दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये माहितीमध्ये 90,000 90,000 रुपये. या ठिकाणी या दोन्हीमध्ये तुलना करायची आणि त्याची तुलना पुन्हा स्टँडर्ड रेंटल व्हॅल्यू या प्रॉब्लेममध्ये करावी लागेल, कारण यामध्ये स्टँडर्ड रेंटल व्हॅल्यू दिलेला आहे. या ठिकाणी एक माहिती लिहिल्यानंतर पुढं काय करायचं हे लक्षात येईल. विच एव्हर इज हायर but not more than standard rental value. म्हणजेच एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू हे ह्या दोन्हीपैकी जास्तीत जास्त अमाऊंट असलेली असेल, परंतु एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यूपेक्षा कमी असेल. तर बघूयात एक्सपेक्टेड रेंटल स्टँडर्ड रेंटल व्हॅल्यू किती आहे. स्टँडर्ड रेंटल व्हॅल्यू ह्या हाऊस सेकंडचं दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये 65,000 65,000 रुपये. आता पाहायचं आहे आपल्याला एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू कसं काढायचं ते. ह्या दोन व्हॅल्यूमध्ये अगोदर तुलना करायच्या, म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू आणि फेअर रेंटल व्हॅल्यू. यापैकी विच एव्हर इज हायर म्हणजे जास्तीत जास्त असलेली अमाऊंट
आणि रेंट कंट्रोल ॲक्ट या ठिकाणी लागू केलेला असल्यामुळं त्याची तुलना करायची स्टँडर्ड रेंटल व्हॅल्यूसोबत. म्हणजे या दोन्हीपैकी जास्तीत जास्त असलेली राशी, परंतु नॉट मोर दॅन स्टँडर्ड रेंटल व्हॅल्यू, म्हणजे ह्या व्हॅल्यूपेक्षा इथली येणारी राशी जास्तीची असू नये. याच राशीपर्यंत आली तर चालू शकते किंवा यापेक्षा कमी असली तरी ती राशी एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू होते. म्हणून या ठिकाणी एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू येईल एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू येईल ही 60,000 रुपये. विच एव्हर इज हायर बट नॉट मोर दॅन स्टँडर्ड रेंटल व्हॅल्यू. ही आली 60,000 रुपये एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू. आता याची तुलना आपणास ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू काढण्यासाठी ॲक्च्युअल रेंटल व्हॅल्यू सोबत करावी लागेल. त्यामध्ये पुढं बघूयात आपण. आता ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू काढायचा आहे. त्या ठिकाणी पाहूयात ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ह्या हाऊस सेकंडचं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू काढायचं आहे. यासाठी मग टप्पा आहे एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू जे की आलेलं आहे 60,000 रुपये. आणि या हाऊस सेकंडचं मिळालेलं भाडं नंबर 2 ॲक्च्युअल रेंटल व्हॅल्यू. ॲक्च्युअल रेंटल व्हॅल्यू किंवा या घराचं भाडं प्राप्त झालेलं आहे 1,20,000 रुपयाचं. आणि याची तुलना केल्यानंतर लक्षात येईल की ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कोणता आहे. विच एव्हर इज मोर, म्हणजे या दोन्हीपैकी जी जास्तीची राशी असेल ते असेल ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. म्हणजे या हाऊस सेकंडचं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू आलं 1,20,000 रुपये. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. आलेलं आहे या सेकंड हाऊसचं 1,20,000 रुपये. आता या ठिकाणी डिडक्शन द्यायचं आहे. त्यात पहिलं डिडक्शन मिळेल लेस म्युनिसिपल टॅक्सेस. यामधून पहिल्यांदा म्युनिसिपल टॅक्सेस लेस होतील. या सेकंड हाऊसचे म्युनिसिपल टॅक्सेस या हर्षद यांनी पेड केलेले आहेत 6,000 रुपयाचे. आणि मग शिल्लक राहतील 1,14,000 रुपये. म्युनिसिपल टॅक्स लेस करून आलेल्या राशीला नेट ॲन्युअल व्हॅल्यू म्हणतात. नेट ॲन्युअल व्हॅल्यू. या हाऊस सेकंडचं नेट ॲन्युअल व्हॅल्यू आलं 1,14,000 रुपये. यानंतर आता या ठिकाणी डिडक्शन्स मिळतात अंडर सेक्शन 24 नुसार. लेस डिडक्शन्स
अंडर सेक्शन 24 त्यामध्ये पहिलं डिडक्शन मिळतं स्टँडर्ड डिडक्शन 30% ऑफ NEV, 30% ऑफ नेट ॲन्युअल व्हॅल्यू म्हणजे 1,14,000च्या 30%. स्टँडर्ड डिडक्शन 30% ऑफ नेट ॲन्युअल व्हॅल्यू. ह्या हाऊस सेकंडचं नेट ॲन्युअल व्हॅल्यू आलेलं आहे 1,14,000 रुपये. त्यावर 30% 1,14,000 गुणिले 30 भागिले 100 ही राशी आली 34,200. त्यानंतर सेकंड डिडक्शन मिळतं जर या घराच्या बांधकामासाठी लोन घेतलं असेल आणि त्यावर व्याज भरलेलं असेल तर. या घराच्या संदर्भात लोन घेतलेलं आहे आणि त्याचं व्याज पेड केलेलं आहे 40,000 रुपयाचं. सेकंड डिडक्शन इंटरेस्ट ऑन लोन, इंटरेस्ट ऑन लोन त्याचं व्याज पेड केलेलं आहे यांनी 40,000 रुपयाचं. ही दोन्ही अमाऊंट ह्या नेट ॲन्युअल व्हॅल्यूमधून लेस करायची. शिल्लक असेल 39,800 रुपये. हे आलं इन्कम फ्रॉम हाऊस सेकंड. याला आपण म्हणूयात बी, इन्कम फ्रॉम हाऊस सेकंड. आता दोन्ही घरांचं म्हणून मिळून एकत्र लॉस किंवा प्रॉफिट काढूयात. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी त्यामध्ये ये हाऊस फर्स्ट, त्याचा लॉस आलेला आहे -30,000 आणि बी हाऊस सेकंड त्याचं इन्कम आलेलं आहे 39,800 रुपये. याची तुलना केल्यानंतर म्हणजे प्लस मायनस केल्यानंतर शिल्लक राहतील 9,800 रुपये. हे आहे इन्कम फ्रॉम किंवा टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. हे आलं टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. तर अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम या ठिकाणी संपलेला आहे. नंतर लगेच दुसऱ्या प्रॉब्लेमसोबत भेटूयात. थँक्यू.